शाळा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर कसं छान असं चित्र निर्माण होतं. शाळेमध्ये वर्गातील काळा फळा, बेंच, आपले मित्र-मैत्रिणी, त्यासोबतच छान रंगवलेल्या भिंती आणि त्या भिंतीवर काढलेले छान-छान चित्र. असं काहीतरी शाळेचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण तुम्ही कधी बिना छताची शाळा ऐकली आहे का हो? होय, अशीच शाळा आहे ज्या शाळेमध्ये बेंच नाहीयेत, रंगवलेल्या भिंती नाहीयेत किंवा काळा फळा देखील नाहीये. अशी शाळा आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. आणि ही शाळा चालवतो संभाजीनगर शहरातील भगवान सदावर्ते हा युवक. भगवान सदावर्ते हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये चिंचोली सांगली या गावाचा. त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तो सध्याला शहरातील एका कॉलेजमध्ये लॉचं शिक्षण घेत आहे. त्याचे आई वडील हे मोलमजुरीचं काम करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण त्याला ही जी संकल्पना ही कशी सुचली आणि त्याने याची सुरुवात कशी केली याविषयीच आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी भगवान सदावर्ते. मी सध्या माणिकशेन पहाडे लॉ महाविद्यालयामध्ये कायद्याचं शिक्षण घेतोय. मी मागील एक 5 वर्षापासून एक उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्याचं नाव आहे विना छताची शाळा. या विना छताच्या शाळेच्या माध्यमातून जे समाजामध्ये भटके मुक्त समूहातील, जसे की भट्टी कामगारांची मुलं असतील, जे रस्त्यावर भीक मागणारी मुलं असतील, जे MIDC मध्ये भांगर वेचणारी कुटुंबांची मुलं असतील, जे की शिक्षणापासून वंचित आहेत, त्याने आजपर्यंत कधी शाळा पाहिलेलीच नाही, अशा मुलांना मी एक 5 वर्षे झाली वाळूज MIDC मध्ये एका झाडाखाली मोफत शिकवण्याचं काम करतोय. खरं तर त्यांची कुटुंब खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये आजही जगतात. ते झोपड्या करून राहतात आणि MIDC मध्ये भांगार वेचायचं काम करतात आणि त्यांची ही मुलं त्यांच्यासोबतही भांगार वेचतात. ही मुलं 5 ते 15 वयोगटातली असून ही मुलं सर्व शिक्षणापासून वंचित आहेत. जवळपास 70 ते 80 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलांना मी शिक्षणाच्या प्रवाहात आणून मोफत शिकवण्याचं काम करतोय. हे काम करत असताना मला बऱ्याच अडचणींनाही सामोरं जावं लागतं. जसं की यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही, जसं की जन्माचा दाखला, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, तसेच त्यांच्या कुटुंबियांकडे पण राशन कार्ड नाहीये, त्यांच्याकडे आधार कार्ड नसतात. तर ही कागदपत्र काढण्यासाठी मला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. मला प्रशासनाचे सरकारी कार्यालयामध्ये जाऊन तिथे व्यवस्थेसोबत माझे प्रश्न मांडावे लागतात आणि खूप खरं तर या गोष्टीसाठी मला खूप मनस्तापही होतोय कधी कधी आणि खूप अडचणी पण येतात. ही मुलं मुळात शिक्षणापासून वंचित राहू नये यांनाही जसा शिक्षणाचा शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं, ते आजही आहे. पण या मुलांपर्यंत आजही एक शैक्षणिक क्रांती आहे ही पोहोचलेली नाहीये. तर त्याच माध्यमातून मी या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा एक छोटासा माझा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न माझा अविरतपणे चालू असणार आहे आणि खर तर मी एक समाजामध्ये लोकांना असं आव्हानही करू इच्छितो की आपण या उपक्रमासाठी आपल्याकडून होईल ती शक्य होईल ती कुठल्याही स्वरूपामध्ये मदत करावी, जेणेकरून ह्या मुलांपर्यंत ती मदत पोहोचेल आणि ह्या मुलांना त्या मदतीचा अगदी चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल आणि ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन समाजामध्ये काहीतरी वेगळं करतील असा एक मी माझ्या मनामध्ये एक म्हणजे मानस इच्छा अशी बाळगलेली आहे आणि मी ह्या वाटचालीकडे जाऊन ही एक माझी आगळा वेगळा उपक्रम जो आहे विना छताची शाळा हा मी सुरू केलेला आहे. धन्यवाद. गेल्या 5 वर्षापासून भगवान हे काम करतोय आणि आतापर्यंत त्याच्या हाताखाली शिकलेल्या मुलांना त्यांनी शाळेत देखील ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे आणि ते मुलं आता रेग्युलर शाळेत देखील जात आहेत. तर अजून देखील मला भविष्यात अशा मुलांसाठी काम करायचं अशी इच्छा भगवानने व्यक्त केली आहे. तर अशा शिक्षकांची आपल्या समाजाला खूप गरज आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.